आणि डांगरेगर अशी दुसरी लढत आपल्या समोर देखील असेल. JMD DJ सारसोले देखील सज्ज झालाय. सुरेख असं आयोजन तसेच थेट प्रक्षेपण स्टार टेनिस क्रिकेट विशाल दादा बाबर हे देखील आपल्या समोर जोडले गेलेत. पहिला चेंडू दुसऱ्या सामन्याला सुरुवात होत असताना पहिला गोलंदाज अनिकेत डांगरेघर विरुद्ध कुसुंबी. तर फलंदाजी मात्र वाट्याला आली आहे. नाणेफेक हारल्यानंतर कुसुंबी संघाच्या आणि ज्या वेळेला नाणेफेक केली गेली तिथे मात्र कर्णधाराला विचारलं कुसुंबी संघाच्या की आपल्याला मात्र जर आपण टॉस जिंकला असता तर मात्र कोणता निर्णय घेतला असता. तिथे मात्र फलंदाज घेतली जाईल असं मात्र सांगितलं होतं. म्हणजे ज्यांना जे हवं होतं ते मात्र तिथे मिळालेलं आहे. परंतु सामना कोण जिंकेल याच्याकडे मात्र लक्ष देखील वेधलं गेलंय ते सर्व प्रेक्षकांचं. तर मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार पहिला चौकार मात्र ठोकला जातोय. फलंदाज सचिन याच्या बॅटमधून आणि स्वतःचं वैयक्तिक खातं खोलत असताना मात्र मोठ्या धावसंख्येची उभारणी करण्याच्या प्रयत्नामध्ये संघाला नेऊन ठेवलं जातंय 5 या आकड्यावर. तर इथून मात्र सांगितलं होतं कर्णधाराने की मी एकटा 40 धावा कुठून काढेल. तर डांगरेघर मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकला. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीचं निमंत्रण दिलं ते कुसुंबी संघाला आणि फलंदाजी स्वीकारत असताना स्वीट साऊंड देखील पाहायला मिळाला. परंतु लॉंग ऑफला तितक्याच दर्जेचं क्षेत्ररक्षण देखील झालं. तर 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. एक चौकार बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावा धाफलकावर देखील लगावल्या गेल्या. अनिकेत नामक गोलंदाज कुसुंबी संघाकडून आघाडीचा प्रारंभीचा गोलंदाज म्हणून वापरला गेलाय आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील आहे. मोठी जबाबदारी आणि जबाबदारीने गोलंदाजी करत असताना एक चौकार देखील काढलाय आणि आता मात्र बिगिट करला जातोय. मिस टायमिंग फटका क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु कोणतेही प्रयत्न झालं देखील नाहीये. 2 धावा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून काढून धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जातंय. धावसंख्या 2 ने वाढत असताना 8. 2 चेंडू P1चं पहिलं षटक हाताळत असताना अनिकेत जो मात्र डांगरेगर संघाकडून गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र बिग हिट केला जातोय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. पहिला षटकार फलंदाज संदेश हॅलो षटकार आहे. धन्यवाद डीजे. तर डायरेक्ट पडद्याला लागलेला आहे. षटकार आहे.
तर षटकार आहे, डायरेक्ट पडद्याला देखील चेंडू लागलेला आहे, षटकार असेल आणि पहिला षटकार इथून मात्र ठोकला जाईल. संदेश 50 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय. जावली 40+ आयोजित ही शृंखला आणि शृंखलेमध्ये प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये, सलग 3 षटकारासाठी 250 रुपये देखील आहेत. आणि षटकारानंतर हा आलेला चौकार डीजे. खूपच महागडा ठरतोय तो डांगरेगर संघासाठी. इथून मात्र 18 धावा तब्बल खर्च देखील केल्यात आणि पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना देखील कुसुंबी संघाचे फलंदाज देखील पाहायला मिळाले. दुसरं षटक, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा देखील पाहायला मिळाला. लाईन देखील सुरेखरित्या गोलंदाज नितीन. इथून काहीसा कमबॅक नितीन याला करून द्यावा लागेल. मोठे धावसंख्येचा डोंगर इथून उभारण्यासाठी सज्ज झालेल्या फलंदाजांना मात्र ब्रेक थ्रू इथून देणं तितकंच गरजेचं देखील असेल. इथून मात्र सुरेख चेंडू, लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात देखील आहे, परंतु फक्त एकच धाव आणि एकच धावफलकावर ऍड केली देखील जाईल. 0 पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू देखील होता, त्यानंतर सिंगल आली. 19 धावा. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये P2चं षटक हाताळत असताना कितपत धावा खर्च केल्या जातील नितीन याच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असेल. सुरेख असं फलंदाजी इथून दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील केली जाते आणि चांगल्या चेंडूचा इथून मात्र चाल क्षेत्ररक्षण फॉर्मलिंग पाहायला मिळते. एका धावेचं कन्व्हर्टिंग दुसऱ्या धावेमध्ये आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये उल्लेख केला गेला होता, पहिल्या सत्रामध्ये चुका करत असताना मात्र दुसऱ्या सत्रामध्ये त्या चुका आपल्याला महागड्या ठरतात, ते देखील इथून लक्षात ठेवावं लागेल ते डांगरेकर संघाला, कारण त्याच चुकांमुळे इथून बॅकफुटवर गेला तो भामगर संघ. आणि सुरेख चेंडू यष्टीरक्षक मात्र अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता देखील होते आणि सुरेख असं अव्वल दर्जाची गोलंदाजी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये करतोय तो नितीन. 4 चेंडू फेकले गेले आणि 4 धावा आतापर्यंत खर्च देखील केलेत नितीन याने. आणि पहिलं षटक आघाडचा गोलंदाज होता अनिकेत, मात्र 18 धावा खर्च केल्या आणि त्याचा दडपण मनात न बाळगता इथून मात्र सुरेख गोलंदाजी करतोय तो नितीन. परंतु लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू 1 बाउन्स लॉंग ऑफच्या दिशेने होतोय ट्रॅव्हल, जातोय चौकार डीजे. सुरेख चेंडू देखील होता. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येते. 8 धावा खर्च करत असताना संघाची धाव संख्या 2 षटकाच्या अखेरीस 26.
ज्या पद्धतीने तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तत्पूर्वी मात्र आपण ऐकूया JMD साऊंड सारसोले यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. षटक संपुष्टात देखील आहे. सामना क्रमांक 2 कुसुंबी आणि डांगरेकर या दोन मातबर संघांमध्ये देखील पाहायला मिळतंय. तर पहिल्या सामन्याचा विचार केला तर घरात घर आणि बामघर अशी लढत देखील पाहायला मिळाली होती. उद्घाटनीय सामनाने उद्घाटनीय विजय मात्र घरात घर संघाने देखील मिळवला. तर दुसरा सामना देखील दोन मातबर संघांमध्ये लढाई देखील एक झुंज देखील पाहायला मिळते. कुसुंबी एका बाजूला फलंदाजी करते, दुसऱ्या बाजूला डांगरेकर या दोन संघादरम्यान देखील पाहायला मिळते. तर सुरेख अशी पंचगिरी देखील केली जाते. आजच्या दिवसामध्ये पंच सुकी सिंग, आकाश सिंग आणि दत्ता मेहर यांचे हे पंच देखील लागले गेले. तर माझ्या संभेत एक सुरेख असं गुणलेखनाची भूमिका रुस्तम चव्हाण याच्या देखील माध्यमातून केली जाते. तसेच लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरेख चेंडू, पहिला चेंडू मात्र निर्धाव रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो मात्र असफल ठरत असताना निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात केली जाते. षटक क्रमांक 3 हाताळते गोलंदाज विकी. सुरेख असं आयोजन जावली 40+ यांच्या माध्यमातून लिजेंड्स चषक 2022 देखील पाहायला मिळतंय. पहिला दिवस चेंडू बराच काल हवेमध्ये जात असताना दोन क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण होते तिथे, परंतु 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून मात्र कुसुंबी संघाचे आगामीचे सलामीचे दोन्ही फलंदाज संदेश आणि सचिन आतापर्यंत तळ टोकून देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील धावसंख्येला आकार डोंगर मोठे उभारण्याची दाट सुरुवात देखील केली जाते. षटक क्रमांक 3 हाताळतोय विकी. रिव्हर्स अटॅम्प्ट रिव्हर्स होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स चौकार. DJ
धावा धावफलकावर. 3 षटकाच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना कुसुंबी संघांची मोठ्या डोंगरा एवढी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न सलामीला आलेल्या फलंदाजांकडून केलं जाते आणि इथून कुठेतरी रोखणं गरजेचं असेल. त्यासाठी मात्र चौथा गोलंदाज डांगरेकर संघाकडून वापरला जाईल. गोलंदाज नितीन. इथून मात्र एखादा ब्रेक थ्रू देणं गरजेचं असेल. पाहूया नितीन तो देईल का आपल्या संघाला आणि पहिली जोडी फोडण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. या प्रयत्नांची पराकाष्ठा इथून मात्र करावी लागेल, नाहीतर मात्र मोठ्या धावसंख्येची उभारणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील केली जाईल. आणि परंतु सुरेख क्षेत्ररक्षण होते, सीमारेषेलगत धावचीची संधी देखील होती, परंतु 2 धावा काढत असताना संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत. सुरेख असं आयोजन, चौफेर मैदान देखील सुसज्ज देखील पाहायला मिळतोय. हिरव्या पट्ट्याने मात्र इथून सजवलं गेलंय. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क नाही आहे आणि यष्टीरक्षण कौतुकास्पद होत असताना निर्धाव चेंडूची सांगता देखील होती. धावसंख्येला अखेर रोखण्यामध्ये यश मिळतंय ते गोलंदाज नितीन याला. निर्धाव चेंडू फेकत असताना रोखली जाणारी धावसंख्या पोचली जाते 0 गडी बाद 42. जमेची बाजू असेल इथून कुसुंबी संघासाठी, कारण अजून देखील चौथं षटक चालू असताना देखील एकही फलंदाज बाद झालेला नाही आहे तो कुसुंबी संघाचा. नितून मात्र मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. फक्त 1 धाव काढत असताना समाधान मानत असताना संघाची धावसंख्या 43 आणि सुरेख अशी फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. संदेशाचा विचार केला तर 29 धावांचं योगदान आतापर्यंत संदेशाने दिलंय आणि सचिन 14. तर सुरेख फलंदाजी तल टोकून मात्र सलामीचे फलंदाज देखील आहेत. आणि आव्हांतर चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू देखील होता आणि या इनिंग मधला पहिला आव्हांतर चेंडू फेकला जातोय तो गोलंदाज नितीन याच्या माध्यमातून. तर सुरेख असं आयोजन देखील पाहायला मिळालं आणि प्रथम पारितोषिक 50,001 रुपये श्रीमंत छत्रपती आमदार श्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या माध्यमातून देखील दिले गेलेत. द्वितीय पारितोषिक 25,001 रुपया ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्या माध्यमातून देखील दिले गेले. तसे तृतीय पारितोषिक देखील आहे 15,001 रुपये अर्चनाताई रांजणे. तसेच चौथं पारितोषिक 11,001 रुपये ज्ञानमाऊली इन्फ्रा सॉल्युशन. तर चौघांचं देखील आभार असेल, मोठं योगदान या शृंखलेसाठी दिलं गेलंय. आणि षटकातील 2 चेंडू जाण्याचे शिल्लक देखील असेल, कुठेतरी कमबॅक काहीसा करून देते गोलंदाज नितीन. अजून देखील 4 चेंडू फेकले गेले, आव्हांतर सोडला तर एखादाही मोठा फटका या षटकामध्ये अजून देखील पाहायला मिळालेला नाहीये. आणि आता मात्र येतय आकाशाला गवसणी घालणारा फटका, फलंदाज संदेशाच्या बॅटमधून निघालेला दुसरा खणखणीत षटकार DJ. कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय तो फलंदाज संदेशाच्या बॅटमधून DJ.
धावसंख्या धावफल पाहायला मिळते अब तक 56 धावा धावफलकावर आणि सलग तिसरा षटकार जर बॅटमधून आला संदेशाच्या तर तब्बल 250 रुपये मात्र बक्षीस दिलं जाईल 40+ जावली यांच्या माध्यमातून. जर सलग 3 षटकार टोकले तर 250. आतापर्यंत विचार केला तर 3 षटकार आले संदेशाच्या बॅटमधून, सलग 2 देखील टोकले. तिसरा षटकार येईल का यासाठी मात्र उत्कंठा देखील लागली आहे. आणि 250 + 150 400 रुपये आपल्या नावावर करण्याची सुवर्ण संधी देखील आहे. जर ह्या चेंडूवर षटकार आला तब्बल 400 रुपये. माफ करा, तो मात्र नॉन स्ट्राईकला येतो फलंदाज संदेश. षटक संपुष्टात आले. 5वं षटक. गोलंदाज विनोद. सचिन मात्र स्ट्राईकवर येतोय आणि इथून मात्र संधी देखील चालून आली आहे संदेशसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे या फलंदाजासाठी. काय सलामी वीर फलंदाजी केली आहे आणि मात्र 400 रुपयाचा मानकरी ठरेल का हा प्रश्नचिन्ह सोडून जाणारा चेंडू फेकण्यासाठी इथून मात्र डांगरेकर संघाकडून गोलंदाज विनोद देखील सज्ज होतोय. पहिला सलग 3 षटकार ठोकण्याचा या शृंखलेतील मान मिळवेल का फलंदाज संदेश. त्यासाठी मात्र प्रयत्न करत असताना असफल मिस टायमिंग फटका आणि अखेर ब्रेक थ्रू दिला जातोय विनोद याच्या माध्यमातून. संदेश याची केली संपुष्टात आणि कुसुंबी संघाला हा लगावलेला पहिला हादरा. DJ
50 रुपये आपल्या नावावर करतोय तो किरण. आणि 5वं षटक संपुष्टात येत असताना संघाची धावसंख्या 65, 65 धावा. आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये डांगरेकर संघासमोर आव्हान असेल ते 66 धावांचं. तर डीजे जायचा आहे या सामन्यातून. जो संघ विजय होईल तो लगेच दुसऱ्या फेरीसाठी आपल्या समोर खेळवला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. अंडरमची नाईट पण रविवारी डेची रातची 2ला करा. डे किया और बाद में शानपड़ा में 3 दिन नाइट किया स्कोरिंग संध्याकाळ से सुबह शाम करके. और खाने और कितने लेके था शानपड़ा वाला आपल्या शानपड़ीचे देख ना 4 जन का हॉटेल है सुतार साहेब. क्लासिक क्लासिक नाही स्मृती स्मृती कुछ तो नाम है. तर चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चालू असलेली लढत कुसुंबी वर्सेस डांगरेकर 40+ जावली यांच्या माध्यमातून लिजेंड्स चषकाचं आयोजन 2022 पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये पहिली लढत घरातघर आणि भामगर यांच्या दरम्यान देखील झाली. त्यामध्ये मात्र घरातघर संघ विजय देखील झाला. दुसरी लढत चालू आहे कुसुंबी आणि डांगरेकर. प्रथमतः फलंदाजी केली ती कुसुंबी संघाने 5 षटकांच्या अखेरीस 65 धावा आणि 66 धावांचं आव्हान देखील ठेवण्यात आलं डांगरेकर संघापुढे. आणि त्याच्यासाठी सलामीची जोडी आघाडीचं पहिलं जोडी मात्र मैदानात जात असताना नाव सांग विकी आणि विनोद. तर सुरेख असं आयोजन देखील पाहायला मिळालं. आणि आयोजनाचा विचार केला तर तब्बल 50,001 रुपया पहिलं पारितोषिक देखील आहे. श्रीमंत छत्रपती आदरणीय श्री श्रीवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून या पारितोषिक देखील दिलं गेलंय. तसेच द्वितीय पारितोषिक दिलं गेलंय ते 25,001 रुपये माननीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब. तृतीय पारितोषिक 15,001 रुपये व चषक मान्य सौभाग्यवती अर्चनाताई रांजणे यांच्या माध्यमातून. तसेच चतुर्थ क्रमांक 11,001 रुपये ज्ञानमाऊली इन्फ्रा सोल्युशन. तसेच सर्व चषक आम्हाला दिले ते राजेंद्र दादा धनावडे उद्योजक देखील आहेत. LED TV मालिकावीरासाठी उद्योजक सुधीरदादा गोले यांच्याकडून. तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी एअर कूलर उद्योजक सुरेशदादा वाडकर यांच्याकडून. तसेच उत्कृष्ट फलंदाज एअर कूलर उद्योजक विजयदादा शेलार. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सिलिंग फॅन आहे. एक वेगळा पारितोषिक देखील पाहायला मिळतोय उद्योजक
विष्णुदादा शेलार यांच्याकडून. तसेच फायनलच्या 4 संघांसाठी टी शर्ट प्रदीप शेलार अध्यक्ष देखील आहेत. मी मराठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप शेलार यांच्याकडून फायनलच्या 4 संघांसाठी टी शर्ट देखील आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट सचिन दादा धनावडे ग्लोरियस स्पोर्टचे मालक देखील आहेत. यूट्यूब आपल्याला दिलंय ते समाजसेवक विष्णुदादा धनावडे यांच्याकडून. तसेच 40+ जावली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 50 रुपये. षटकार सलग 3 ठोकले तर 250. 3 विकेटसाठी 250 आणि एका षटकामध्ये 5 विकेट घेतले तर 501. तसेच चौकार सलग 3 ठोकले तर 101 हे आगलं वेगळं पारितोषिक. तर वळते पुन्हा एकदा मैदानाकडे. तिथे मात्र गोड सुरुवात करत असताना विनोद याने मात्र चौकार ठोकून 66 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना सडेतोड उत्तर देखील दिलं गेलंय. तसेच आमच्या समवेत स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण विशालदादा बाबर यांच्या माध्यमातून देखील केलं जाते. तर पंच सुकी सिंग, आकाश सिंग आणि दत्ता मेहर सर हे 3 पंच देखील लाभले गेले. तर माझे साथी समालोचक रुस्तम चव्हाण आणि मी स्वतः समालोचक विजय मात्रे पुन्हा एकदा घेऊन चलतोय मैदानाकडे जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत करत असताना दुसऱ्या सत्राला सुरुवातीतून मात्र गोड. आणि ज्या पद्धतीने सुरुवात गोड जर झाली तर शेवट तितकाच गोड देखील पाहायला मिळतो. आणि ती करून देत असताना फलंदाज विनोद. सुरेख फटका, जशास तसं उत्तर. तू मला चौकार ठोकशील तर मी तुझी विकेट घेईन. फलंदाज क्रमांक 1 विनोद बॅक टू दी पॅव्हिलियन. डीजे तर पहिला विकेट्स इथून शेवटपर्यंत काय आपल्याला खेळ करता आला नाहीये. तो फलंदाज विनोद याला अखेर मैदान सोडावं लागलं वैयक्तिक 4 धावांचं योगदान देऊन. आणि पंचांकडे इथून मात्र दाद मागितले परंतु पंचांनी दाद फेटाळत असताना अव्हांतर चेंडू क्रमांक 1 इथून फेकला जातोय. गोलंदाज किरण 5 धावा. धावफलकावर 66 धावांचा भला मोठा डोंगर इथून मात्र पार करावा लागेल. आणि सुरुवात गोड करून देत असताना मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र इथून मैदान सोडावं लागलं विनोद याला. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी तुषार देखील दाखल झालाय. आणि इथून मात्र आगला वेगळा फटका पाहायला मिळाला आणि मिळेल या चेंडूवर 4 धावा. आणि तुषारने देखील चौकार ठोकून मात्र इरादे स्पष्ट करत असताना संघाला मात्र नेऊन ठेवलं ते 9व्या आकड्यावर. डीजे
आणि आता मात्र सुरेख चेंडू फेकून दिला जात आहे. ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन. गोलंदाज किरण, सलामीचा गोलंदाज देखील आहे कुसुंबी संघाचा. आणि इथून मात्र सुरेखरित्या गोलंदाजी देखील. फक्त 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. 66 धावांचं आव्हान देखील आहे आणि या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बिगिट करण्याचा प्रयत्न ठरतोय असफल, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत चेंडू आडवेल. तत्पूर्वी मात्र 2 धावा कुठे रोखल्या जाणार नाही. आणि 2 धावांनी धावफलक हालत असताना दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करतोय आणि संघाला मात्र नेऊन ठेवतोय तो 11 या आकड्यावर. शेवटचा 1 चेंडू जाण्याचा शिल्लक. 66 धावांचा भला मोठा डोंगर इथून मात्र फोडावा लागेल. टार्गेट कंप्लीट करावा लागेल. जर पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी मात्र प्रयत्न इथून करावे लागतील त्या फलंदाजांना डांगरेकर संघाच्या. शेवटच्या चेंडूवर देखील 2 धावांची मांदियाल इथून मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक संपुष्टात येत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 13 आणि येणारे विचार केला तर 24 चेंडू 53 धावांची आवश्यकता देखील आहे. 66 धावांचा टार्गेट देखील आहे. सरासरीचा विचार केला तर 13.25 ची सरासरीतून प्रत्येक षटकामध्ये पार करावी लागेल ती डांगरेकर संघाला. तर विनंती पुन्हा एकदा असेल घरातघर संघ आपण देखील सज्ज राहा. नेक्स्ट मॅच देखील आपली खेळवली जाईल. सुरेख असं आयोजन लिजेंड चषक 2022 आयोजित जावली 40+. एकमेव संघ या शृंखलेमध्ये नेहमीच पाहायला मिळतो तो 40+चा जावली 40+ या नावाने देखील खेळतो आणि सर्व खेळाडू देखील वयाच्या 40 नंतरचे देखील आहेत. तर गोलंदाज समीर याचा देखील वापर केला जाईल. चोवीस चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता देखील आहे. चला स्पीडअप वाढवा विनंती असेल. थोडस सहकार्य देखील करायचं आहे. सुरेख चेंडू आखूड पद्धतीचा चेंडू होता. खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झालेला नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक विचार केला तर यष्टीरक्षक कीपर संदेश सुरेख असं यष्टीरक्षण पाहायला मिळते. संदेशाचं तितक्याच ताकदीची गोलंदाजी. पुन्हा एकदा अचूक टप्पा, अचूक लाईन आणि या गोलंदाजीची फक्त अपेक्षा असते कर्णधाराला आणि त्याच मुले या गोलंदाजावर अपेक्षा ठेवून जबाबदारी दिली ती कर्णधाराने आणि त्या जबाबदारीला स्वीकारत असताना पहिले 2 निर्धाव चेंडू अति महत्वाचे असतील कुसुंबी संघासाठी. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सलग 3रा निर्धाव चेंडू फेकण्याचा पहिला मान गोलंदाज समीर याच्या नावावर जखडून ठेवलं जात आहे. आता मात्र कुठेतरी ट्रान्स बदलवला. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग शॉट. फलंदाज क्रमांक 2 विकी कोणताही भोपळा न फोडता सलामीला आलेला फलंदाज देखील बॅक टू दी पॅव्हलियन. डीजे काय कौतुकास्पद गोलंदाजी केले. 4 चेंडू फेकले गेले, सलग 3 निर्धाव आणि त्यानंतर विकेट. तर नवीन फलंदाज विकी
विकी उभे मात्र येतोय. आणि आता मात्र ज्या क्षणी मात्र मैदानामध्ये केलं पदार्पण त्या क्षणी मात्र स्वतःचं खातं आणि पहिल्या चेंडूवर केला जातोय प्रहार. चेंडू जातोय चौकार. डीजे चेंडू जातोय. येतोय तुषाराच्या बॅट मधून हा दुसरा खणखणीत चौकार. डीजे
25 धावा. धावफलकावर 66 धावांचा भला मोठा डोंगर. षटक क्रमांक 3. येणारे 15 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता देखील असेल. त्यासाठी मात्र अथक प्रयत्न इथून पाहायला मिळतात ते डांगरेघर संघाच्या फलंदाजांकडून. तर मात्र सुरेख चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु रोखलं जातंय तुषार याच्या माध्यमातून स्वतःला. आणि एक धाव काढत असताना स्ट्राईक रोटेट करून धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. 26 धावा म्हणजे विचार केला तर येणारे 14 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका तितकाच गरजेचा देखील असेल फलंदाजी करणाऱ्या डांगरेघर संघासाठी. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. संधी प्राप्त झाली होती परंतु संधीचं सोनं काय करता आलं नाही फलंदाजाला. आणि विचार केला तर षटक क्रमांक 3 विनोद नावाचा गोलंदाज वापरला गेलाय कुसुंबी संघाकडून. आणि या षटकामध्ये विचार केला तर 4 सिंगल आणि 1 चौकार अशा 5 चेंडू फेकत असताना 8 धावा खर्च देखील केल्या गेल्यात. आणि 19 धावसंख्या 27 2 गडी बाद 27 धावसंख्या डांगरेघर संघाची. तर शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आणि या शेवटच्या चेंडूवर आकाशाला गवसणी घालणारा चेंडू जातोय. अखेरकाल ज्या फटक्यांची आवश्यकता होती डांगरेघर संघाला तुषार याच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 33. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल. ज्यावेळी चौथ्या षटकाला सुरुवात होईल तत्पूर्वी आपण ऐकूया JMD साऊंड सारसोल यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. तर चला पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. तिथे मात्र समीकरण पोचलं गेलंय 12 चेंडू 33 धावांचं. इथून टार्गेट चेस केला जाईल का आणि आपल्या संघासाठी तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज किरण याला देखील सज्ज केलं जाते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या तरी सुद्धा पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे ती किरण याच्यावर संघाच्या संघ नायकाने. येणारे 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता देखील आहे. 16.50 ची सरासरी इथून मात्र गाठावी लागेल.
आणि पहिला चेंडू विकी याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला वन बाउन्स चेंडू जातो लॉंग ऑफच्या डोक्यावरून चौकार. आणि चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 37. येणारे 11 चेंडू 29 धावांची आवश्यकता. सुरुवात इथून कडक प्रहाराने केली आहे ती विकी याने. किरण गोलंदाज याने देखील पहिल्या षटकातील पहिला चेंडू चौकार खाल्ला होता. तर मात्र दुसरा चेंडू मिस टायमिंग शॉट आणि अखेर केली संपुष्टात. ज्या पद्धतीने पहिल्या षटकाची सुरुवात झाली होती त्याच पद्धतीने चौथ्या षटकाची सुरुवात आणि दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीचा आणि अखेर फलंदाज क्रमांक 3 तुषार मागफरा विकी बॅक टू द पॅव्हिलियन. तर 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर अनिकेत देखील दाखल झालाय. अतिशय कमी वयात नावारूपाला आलेला हा फलंदाज देखील आहे ज्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी देखील असेल डांगरेगर संघाची. तर नक्कीच किरण मात्र ब्रेक थ्रू देतोय. थोडस व्यत्यय येतोय धावगतीमध्ये. आणि आता मात्र थोडस दडपण. दिशा भरकटली जाते. गती परिवर्तित करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरतोय गोलंदाजासाठी. चेंडू जातोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा. पंचांचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या अव्वंतर वाढत असताना जाऊन पोचली जाते 38. 10 चेंडू 28 धावांची आवश्यकता देखील आहे. नेक्स्ट मॅच देखील असेल घरात घर. एक सामना जिंकलाय आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र 2 हात करण्यासाठी देखील सज्ज असेल. घरात घर संघासमोर कमबॅक करतोय तो गोलंदाज किरण. 9 चेंडू 28 धावांची आवश्यकता. तर 3 चेंडू इथून मात्र 2 मोठे फटके अति महत्वाचे असतील डांगरेगर संघासाठी. पुन्हा एकदा विचार केला तर लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू वारंवार गतीमध्ये परावर्तित करत असताना दिशा मात्र भरकटली जाते या गोलंदाजाची आणि 1 ने धावगती वाढते. संघाची धावसंख्या 39. 27 धावांची अजून देखील आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक असतील 9. 9 चेंडू 27 धावा. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ परतीच्या प्रवासाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. उचली घेणारा चेंडू परंतु थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. अति महत्वाचं षटक दोन्ही संघासाठी आणि ते मात्र इथून वरचढ होते तो कुसुंबी संघ. कारण विचार केला येणारे 8 चेंडू आणि तब्बल 27 धावांची आवश्यकता. बिग करण्याचा प्रयत्न ठरतोय असफल आणि फक्त 1 धाव. येणारे 7 चेंडू 26 धावा. जर या चेंडूवर जर षटकार आला, जर आपण विचार केला रुस्तम मागच्या सामन्यामध्ये देखील 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता होती परंतु ते 1 धाव कमी देखील आहे.
7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता देखील आहे. आपण प्रत्येक वेळेला उल्लेख करतोय जर आणि तर, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठेही स्थान नाही आहे. कारण ज्या पद्धतीने आपण जर षटकार ठोकला तर इतकं होईल, परंतु त्यावेळेला षटकारच येतो असं होत नाहीये. म्हणून जर आणि तरला इथून स्थान मात्र दिलं जाणार नाहीये. येणारे 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. आणि इथून मात्र फटका आलाय, पण देऊन जाईल 4 धावा. म्हणजे समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 22 धावा. चला स्पीडअप करा सामना. नेक्स्ट मॅच देखील असेल घरात घर, आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल आणि कोणता संघ जिंकेल हे सांगून जाणारे 6 चेंडू फेकण्यासाठी कोणता गोलंदाजाचा वापर केला जाईल, कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. आणि गोलंदाज संदेश कॅप्टन कुल स्वतः कर्णधार आहे, स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन सज्ज देखील झाला आहे गोलंदाजीसाठी. येणारे 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ मात्र हरेल हे सांगून जाणारे, आणि हा प्रश्न चिन्ह देखील उद्भवलाय आयोजकांच्या मनामध्ये. कोणता संघ देखील पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि 2 हात करेल घरात घर संघापुढे. स्ट्राईक एंडला विचार केला तर फलंदाज आहे अनिकेत आणि त्याच्या समवेत तुषार, अशी 2 फलंदाजांची जोडी देखील पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू 22 धावा. पहिल्या चेंडू पासून प्रहार करणं तितकंच महत्वाचं असेल डांगरेकर संघासाठी. आणि पहिला चेंडू अनिकेत याचा मिस टायमिंग फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि अनिकेत याची खेळी येते संपुष्टात. बॅक टू द पॅव्हिलियन. येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमामध्ये जी बदल देखील झालं गेलं ते देखील 40+ जावली लिजेंड चषक 2022 मध्ये देखील वापरला जाणार आहे. झेल बाद कोणताही फलंदाज झाला तर स्ट्राईक, आपण अलीकडच्या कालामध्ये मात्र स्ट्राईक रोटेट केल्यानंतर जो स्ट्राईकला फलंदाज असेल त्याला संधी देत होतो, परंतु आता नियमामध्ये बदल केला गेलाय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आणि त्याच नियमाची अंमलबजावणी इथून देखील पाहायला मिळते. तोच नियम म्हणजे फलंदाज बाद झेलबाद झाल्यानंतर कोणतीही स्ट्राईक रोटेट केली जाणार नाहीये. नौका येणारा फलंदाज मात्र स्ट्राईक एंडला असेल, याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पाच चेंडू 22 धावांची आवश्यकता होती. इथून मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होते. येणारे 4 चेंडू आणि 21 धावा. कित्येक वेळा या 21 धावा आपण पार होताना पाहिलेत, परंतु इथे होतील का हा प्रश्नचिन्ह. आणि क्रिकेटच्या सामन्यामध्ये कित्येक वेळेला आपण पाहतो मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांमध्ये देखील चर्चा चालू असते, जर या चेंडूवर हा फटका आला तर हे होईल आणि त्या चेंडूवर तसा फटका आला तर ते होईल. तर नाणेफेक देखील केली जाईल. नेक्स्ट मॅच घरात घर, आपण देखील सज्जात, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. एक एक सामना जिंकलेल्या 2 संघांमध्ये ही लढत देखील असेल आणि या 2 संघांमधून देखील आपल्यापर्यंत पोहोचला जाईल की कोणता संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल ते सांगण्यासाठी मात्र गोलंदाज संदेश 4 चेंडू शिल्लक देखील आहेत. 4 चेंडू 21 धावा. पहिला मोठा फटका विरकावून दिला जातोय चेंडू. फलंदाज तुषार याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार.
येणारे 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता देखील आहे. आणि तुषार याचा विचार केला तर 29 धावा वैयक्तिकरित्या खेळून काढतोय. एक हाती किल्ला लढवण्याचं काम इथून मात्र केलं जाते, परंतु आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करत असताना फक्त फलंदाज पाहायला मिळतो तो तुषार. येणारे 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल आणि हा येणारा चेंडू अति महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये मात्र अतितटीची लढत पाहायला मिळेल आणि जर निर्धाव चेंडू आला तर मात्र वरचढ चढेल तो कुसुंबी संघ. आणि इथून मात्र चेंडू अडवला जातोय. 2 धावा. येणारे 2 चेंडू 13 धावा. जरी 2 षटकार ठोकले तर 1 या धावसंख्येने मात्र सामना गमवावा लागेल तो डांगरेगड संघाला. एखादा अव्वंतर चेंडू फेकला तर संधी असेल डांगरेगड संघाला. जर सुरुवात गोड झाली असती तर शेवट गोड करण्यासाठी मात्र तुषार देखील तैनात होता. आणि मात्र वर चढ चढतोय तो या सामन्यामध्ये. चेंडू जातोय चौकार. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. जर खराब चेंडू फेकला गेला तर कुठेतरी सामन्याचं चित्र बदलताना दिसेल. आणि मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून देण्यामध्ये फलंदाजी करत असताना संदेशाची देखील मोठा वाटा होता कुसुंबी संघाच्या. आणि ते मात्र सोपा झेल स्ट्रेट डाईव्ह फलंदाज बाद आणि विजय होतोय कुसुंबी संघ. हार्दिक अभिनंदन. हाडलक असेल डांगरेगड संघ. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तर नाणेफेकीसाठी यायचा संदेश आपण आणि सामन्याचा सामनावीर. 39 धावांची बहारदार केली आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट. चला त्वरा करा.